नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असतानाच फलटण तालुक्यातील तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार प्रचाराचा धुरळा उडला आहे. या ठिकाणी प्रामुख्याने राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून चळवळीतील कार्यकर्ते ॲडव्होकेट गिरीश बनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सूर्यकांत खरात यांच्या पुढे तगडे आव्हान उभा केले आहे. पारंपरिक राजे गटाचा हा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हा परिषद गटामधून या अगोदर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आणि अशोकराव खरात आदी दिग्गज नेते मंडळींनी या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलेले आहे. एक आक्रमक चेहरा म्हणून ॲडव्होकेट गिरीश बनकर यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीत काम केल्यानंतर गिरीश बनकर यांना राजेगट शिवसेनेने या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी सूर्यकांत खरात यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी प्रचारात मात्र ॲडव्होकेट गिरीश बनकर यांनी आघाडी घेतली आहे. एक आक्रमकपणे प्रचाराला सामोरे जात असतानाच चळवळीचा झालेला या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून केलेले काम गिरीश बनकर यांच्या उपयोगी पडत आहे. राजे गटाच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि अशोकराव खरात जे जिल्हा परिषदेचे गेल्या अनेक वर्ष ते माजी सदस्य आहेत, त्यांनी केलेले भरीव काम याचा फायदा राजेगट शिवसेनेला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत आहे. ॲडव्होकेट गिरीश बनकर यांच्या झंझावती प्रचाराने गती घेतली असून तरडगाव जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या गावांमधून ॲडव्होकेट गिरीश बनकर यांना वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.